नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खमंगदार टेस्टी असे. तर फ्रेंड्स, ही पालक भजी तयार करण्याची सर्वात सिंपल रेसिपी आहे. एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा. ओके, चला तर ही पालक भजी तयार करायला आपण स्टार्ट करूयात. पालक भजी तयार करण्यासाठी लागणारी सामग्री: 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. इकडे मी तांदूळ घेतलेले आहे, राशनचे तांदूळ आहे. 4-5 पाकळ्या लसूण, हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर कट करून घेतली आणि कांदासुद्धा लांब लांब आकारामध्ये कट करून घेतले. आणि हे पालक छानसं धुवून पुसून घेतले. आणि हे जे तांदूळ आहे ना, याला मिक्सरच्या भांड्यामधून काढून छान तांदळाचं पीठ काढून घ्यायचे. आता या पालकला मी छान छान बारीक आकारामध्ये कट करून घेतले. आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे. मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा आहे. ओवा टाकल्यानं कसं आहे ना, आपल्या पालक भजीला चांगली चव येत असते. म्हणजेच कोणती पण भजी आपण तयार करू द्या, त्यामध्ये जर का थोडासा ओवा असला ना, त्याची चवच न्यारी असते. त्यासाठी प्रत्येक भजीमध्ये ओवा टाकणं हे गरजेचंच असतं. ओवा मीठ टाकल्यानंतर छान चुरून घ्यायचं आहे त्या पालकला. मग त्यामध्ये ॲड करायचे हळदी पावडर, त्यानंतर ॲड करायचे लाल तिखट मिरची पावडर, मग थोडासा जिरा. आणि हे जे मी टाकलं हे आहे मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचं पेस्ट, जे की मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक बारीक काढून घेतलेलं आहे. ते टाकल्यानंतर छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण ते तांदळाचं जे पीठ काढून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. त्यानंतर लगेच बेसनसुद्धा ॲड करायचं आहे. सो इथे मी बेसनसुद्धा ॲड केलेलं आहे. याला आपण चुनपीठसुद्धा म्हणतो, आमच्या घरात बेसन म्हणतात. सो चुनपीठ टाकल्यानंतर छान त्याला पेचून घ्यायचे, चुरून घ्यायचे. यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचे, कारण पालकमध्ये ऑलरेडी भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि मीठ टाकल्यामुळे अजून पाणी सुटतं. त्यामुळे पाणी टाकायचंच नाही आहे, नाहीतर खूपच पातळ होऊन जाते. सो आता आपण कांदासुद्धा टाकलेला आहे. असा हुंडा तयार झाला पाहिजे इतकं पीठ टाकायचं त्यामध्ये, ते चुनपीठ. ओके, आता इकडे मी कढईमध्ये तेल गरम केलेले. एकदम फुल गॅसवरती आधी तेल गरम होऊ द्यायचे आणि मग त्यामध्ये ही भजी सोडायची. अशी छोट्या छोट्या आकाराच्याच भज्या तयार करायच्यात, कारण जास्त मोठं असलं ना ते मधात तळल्या जात नाही. छोटे छोटे असलं ना मस्त लगे मधापर्यंत तळल्या जाते आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी लागते. ते कसं आहे ना, आज मम्मीला दुपारी चटपट असं काहीतरी टेस्टी खावं वाटू लागलं आणि घरामध्ये कालच आमचा बाजार होत झाला होता. त्यामुळे पप्पानी 2 जुडी पालकच्या आणल्या होत्या. मग एवढ्या साऱ्या पालकचं करायचं काय? वरण केलं तर एवढी पालक लागणार नाही. त्यामुळे मी पालक भजी तयार करायचं ठरवलं. आणि ही पालक भजी तयार करताना मम्मीनीसुद्धा भरपूर हेल्प केली, माहिती आहे का. आता मी हे सर्व रेसिपीज बनवत असते ना, एकदम सिंपल रेसिपीज, यामध्ये माझ्या मम्मीचा पण खूप जास्त हात असतो. ती बोलत नाही, ती अशी आवाज करत नाही व्हिडिओमध्ये. ती व्हिडिओच्या पाठीमागे मला सगळं सांगते, माहिती आहे का. माझं सपोर्ट सिस्टम ही माझी आईच आहे. तिनं मला फुल सपोर्ट करते व्हिडिओ वगैरे बनवण्यामध्ये. आणि त्याचबरोबर माझी यूट्यूब फॅमिली म्हणजेच तुम्ही सगळे, तुम्हीसुद्धा प्रत्येक व्हिडिओला इतकं प्रेम देताना काय सांगू. मला नेक्स्ट रेसिपी अपलोड करावीच लागते. तर फ्रेंड्स, असंच तुमचं सपोर्ट, प्रेम कायम माझ्यासोबत राहू द्या. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबरची खूप जास्त गरज आहे फ्रेंड्स. मोठमोठ्या यूट्यूबरला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण आमच्यासारख्या छोट्या यूट्यूबरला सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं आहे, माहिती आहे का. प्लीज फ्रेंड्स, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करत जा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो, नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती असावं, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कोणती भाजी बनवावी, सगळं सांगत जा. आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट करून सांगायचं. आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही.
तर तुम्ही ते पाहू शकता फ्रेंड्स, आपले सर्व पालक भजी ही तयार झालेली आहे. आता या पालक भजीची टेस्टसुद्धा खूप भारी आलेली आहे. थोड्या वेळानंतर येऊन पप्पांनीसुद्धा ही खाल्ली, भैयांनीसुद्धा खाल्ली. आता ते म्हणत आहेत, दीदी नेक्स्ट टाईम कधी करणार आहेस ती ही पालक भजी? मला तर खूप आवडली. खरंच आपण काही बनवतो आणि घरच्यांना आवडलं ना, इतकं समाधान वाटतं ना. तर फ्रेंड्स, ही पालक भज्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि ही सिंपल रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करूनच पहा. याची चव काय, म्हणजे खूपच भारी चव आहे. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय बाय.